गाईज आता आम्ही आलो आहे केक घेण्यासाठी. आज आमच्या फ्रेंडचा बड्डे आहे म्हणून आम्ही आता केक घेण्यासाठी आलो आहे. सो केक घेऊन आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला जाणार आहे. सो गाईज आता घेतला आहे केक आणि आम्ही चाललो आहे आता बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. आम्हाला माहिती आहे आमच्या वयात आम्हाला काय करायचंय. तुम्ही लहान लहान सारखं बाय बाय. पलीकडचं काम आहे. सो गाईज आता मी घरी आलो आणि घरी आले असं जर सरप्राईज भेटलंय ना, माझी लहानपणीची इच्छा आज पप्पांनी पूर्ण केली. हे बघा, पप्पा वृंदावनला गेले ते तिथून काय घेऊन आलेत. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की हे घरात आणायचे राधा वल्लभ आणि आज ते आलेत आणि माझं आज स्वप्न पूर्ण झालंय. गाईज तुम्हाला काही नाही माझा आनंद सांगू. तर मी आता आवरून त्यांना हातात घेणार आहे, मग तुम्हाला मी दाखवतो. तेवढंच पप्पांनी नाही आणलं. हे काय काय घेऊन आले त्यांच्यासाठी, एवढे सारे कपडे, या माळा, हे ब्रेसलेट्स, या माळा, ही माळ. हा भाव घेऊन आला होता तो प्रसाद, पप्पांनी आणलेला प्रसाद. एवढं गंगाजल, यमुनाजल, या पण अजून माळा आहे. हे कोणतं तरी अजून जल आहे. हे तामान आणलं. हे काही प्रसाद आहे. हा कोणता आहे? हा अयोध्याचा राम मंदिरचा प्रसाद आहे. हा प्रसाद. ह्याच्यात पण अजून काहीतरी आहे. हे बघा, हे एवढे रुद्राक्ष. हा काही प्रसाद आहे भरपूर. हा प्रसाद. हे तर माझं बेस्टच आहे. आणि हे बघा, इथे त्यांचे एवढे सारे पेटे. द बेस्ट गिफ्ट इज दिस. हे एकदम माझं फेवरेट आणि मला हे लहानपणापासून पाहिजे होतं आणि ते आज भेटलं आहे. एवढा खुश आहे ना मी, काय तुम्हाला सांगू आज. आणि हा शंख. आता हे सर्वांना वाटायचं आहे, माझ्या फ्रेंड्सला, शेजारी पाजाऱ्यांना, नातेवाईकांना. सो भेटू आता पुढे, बघतो ह्याचं काय काय करायचं आहे ते. पण माझ्याशिवाय अजून हे आता कोण करणार नाही, मलाच करावं लागेल. सो तुम्हाला दाखवतो पुढे अजून काय करायचं आहे ते. सो गाईज तेवढंच सामान नाही आहे. हे बघा, हे त्यांचे अजून कपडे, तुळशी माळ, या माळा, ह्या कोणत्या तरी अजून वेगळ्याच माळा आहेत. बघा, भरपूर काही आणलंय. तुळशी माळ पण मला खायला आवडते. मी नॉनव्हेज वगैरे काही खात नाही. तुळशी माळ मी घालू शकतो आणि घालणारच आहे. आणि हे माळ शंकराची. सो गाईज एवढा खुश आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर हे माझं फेवरेट गिफ्ट आहे आणि ह्या गिफ्टमुळे मी खूप खरं तर खुश आहे. तुम्हाला दाखवतो पुढे. एवढे त्यांचे कपडे. हा तर ड्रेस बघा किती छान आहे. अजून दाखवतो तुम्हाला पुढे. हे बघा, हे त्यांच्या शर्ट तिथे पूर्ण पॅक झाले. उधर भी गया, जन्म स्थान पे गया, फिर वो उनके लीला उधर भी गया. सो गाईज हे बघा, ह्या माळा सेपरेट करून ठेवतोय आणि आता ह्या माळा पण ह्यांची पण एक लेवल करून ठेवायची आहे. परत हे माळा, ह्या माळा, भरपूर अजून काय काय सामान ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि आज याचं उद्यापन पण करायचं आहे. लहान लेकरं बोलवून त्यांना ते द्यायचं आहे. सो आता चाललं आहे. आणि इथली काही नजर हटतच नाही आहे. अजून ह्यांना काहीच मी रेडी केलं नाही आहे. तेव्हाच यांचं रूप एवढं चांगलं दिसतंय, तर केल्यावर तर किती चांगलं दिसेल. सो भेटू पुढं. आता या माळा नीट ठेवायचं. सो गाईज एक एक गोष्ट अजून काही वेगवेगळी भेटतच आहे. आता बघा, हे बघा, छाप.
तिलकचे छाप वेगवेगळे. सो गाईज ही काय अशी पूजा केली आहे आणि हा महाप्रसाद लावला आहे. ह्यांची आता साधीच पूजा केली आहे. ह्यांची प्राणप्रतिष्ठा करायची अजून, ते आताच नाही करायची, त्याला थोडे वेळ आहे अजून. कधी का मम्मी? सो ती पूजा करणार आहे आता, लवकर नाही येते, निवांत मध्ये करायची ती पूजा, कारण त्याला खूप वेळ लागणार आहे. त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची, तोपर्यंत ह्यांची अशीच पूजा करणार आहे. नंतर तुम्हाला कळेल कसं काय करणार आहे ते. हो बाहेरचं ना, बाहेरचं पण दाखवतो. सगळे घातली कंटी मला. बाहेर किती छान केलं मम्मीने. सो गाईज आता बघा पूर्ण पूजा झाली आहे आणि आता लहान लहान मुलांना बोलवून त्यांना प्रसाद द्यायचा आहे. आधी आरती करणार आहे, आरती करून मग त्यांना प्रसाद. सो लहान मुलांना टिक्का लावला, गंध आणला होता तो. आणि नंतर आरती झाली. नंतर आरती करत होते तेव्हा इथे आरती करून बाहेर पण आरती करायची होती. इथे राधाकृष्णाची आरती केली आणि बाहेर जाऊन शंकराची आरती. गाईज घरातली आरती झाली आणि आता बाहेरची पण आरती करायची आहे. पप्पांचं आहे, पप्पा आल्यावर बाहेरची आरती पण करून प्रसाद वाटायला चालू करायचे. शंकरांच्या गळ्यात ही माळ घातली. सो आता इथं असे प्रसाद या बॉक्समध्ये पॅक करत आहेत पप्पांच्या फ्रेंड्सला ते देण्यासाठी. पप्पा विचारून देत आहेत कसं काय द्यायचं. माळ वगैरे काढत आहे यातली आणि देत आहे फ्रेंड्सला पप्पांच्या. सो गाईज हा प्रसाद असा काही पॅक केला आहे सगळ्यांना देण्यासाठी. त्याच्यामध्ये रुद्राक्ष. सो आता ह्याच्यामध्ये सर्व प्रसाद मिक्स केला आहे आणि हा असं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अशी एक माळ आणि रुद्राक्ष द्यायचं आहे. सो गाईज या ब्लॉगला इथेच एंड करूयात. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.